आणि ती शाळा दबाव टाकून मिळवणार होतो। आई आईने पण पब्लिकली माफी मागितली ना। अपमान झाला आईचा। मग आईच्या पायाशी इथं त्या थेरड्याला इथं बसलेलं बघायचं होतं मला। हा फायदा होता माझा। अरे दादा, कुणी नसते उपद्व्याप करायला सांगितले होते तुला? नाहीतर काय, इथे आपल्यावर लागलेले डाग पुसण्याचा प्रयत्न करतोय धैर्य, आणि तू त्याच्या कामात अडथळे आण। अजून आपली इज्जत पार मातीला मिळव। आई इज्जत पर मात उगाच मला बोलायचं नाही बरं का। उगाच मला काय बोलायचं नाही कोणी। तू ऐकून नाही घेणार कोणाचं, तू ऐकून नाही घेणार बरं का। अरे हा केलं मी सगळं हे मुजुमदारांचं साम्राज्य टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी केलं। आणि नखा एवढा पण मला पश्चाताप नाही बरं का याचा। नखा एवढा पण। थोर कारणासाठी केलं असशील तू हे सगळं। त्यानं मुजुमदारांची बदनामी झाली, हेच खरंय। आणि मुजुमदारांची बदनामी करणाऱ्याला माफी मिळण्याचा 1% चान्स नसतोय। मग तो स्वतः एक मुजुमदार असला तरी त्याची सुटका नाही। दादा, अरे हा मान, हे साम्राज्य, ही संपत्ती कमवण्यासाठी आपल्या पप्पांनी आयुष्यभर कष्ट घेतलेत। त्यामुळे जे आयतं मिळालंय ना, त्याची जाण ठेवून ते वाढवता नाही आलं तरी ते टिकून ठेवण्यासाठी प्रयत्न करायला हवे होतेस। आता या प्रकरणात विलास मुजुमदारची शिक्षा हीच आहे की त्यांनी भाऊराव नाईकांची माफी मागायची। चला ही मान त्या थेरड्या पुढे झोकणार नाही म्हणजे